नमस्कार, मी काजल. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी टेरेसवर खूप सारी जास्वंदाची झाडं लावलीत. त्यांपैकी आज आपण अशी झाडं पाहणार आहोत ज्याची फुलं उमललेत आणि ती कोणत्या कलरची आहेत ते. चला तर मग पाहूयात. हे जास्वंदाचं ऑरेंज कलरचं फुलाचं झाड आहे. हे झाड मी 6 महिन्यापूर्वी नर्सरीमधून आणलं होतं. बऱ्याचशा कळ्याही आल्यात, बरीचशी फुलंही उमलून गेलीत. आज 2 फुलं उमललेत, असं सुंदर असं ऑरेंज कलरचं. जेव्हा हे झाड मी आणलं नर्सरीतनं त्यावेळी ते मी एका छोट्याशा ग्रो बॅग्समध्ये लावलं होतं. त्यानंतर त्याला मी खतंही दिली. खताचं नियोजन म्हटलं तर खतंही मी 2 प्रकारची वापरली. एक शेणखत आणि दुसरं गांडूळ खत. शेणखत मी हे गावाकडनं आणलं होतं आणि गांडूळ खत हे मी स्वतः घरी तयार केलं होतं. दुसऱ्या बाजूला लाल कलरचं जास्वंदाचं झाड तयार केलं आहे. अहो, हे झाड तर मी पावसाळ्यामध्ये एका फांदीपासून तयार केलं होतं. आज बघा ना, त्याला बरीचशी फुलं आलेत. अहो, आजच काय, रोजच फुलं येतात आहे. अशा छोट्या छोट्या कळ्या आहेत. काही तर कळ्या मोठ्या झाल्यात ज्याची उद्या फुलं उमलतील. या झाडाला जवळपास 30 कळ्या आहेत. रोजची फुलं असतात हो, देवपूजेसाठी सुद्धा. या झाडाबरोबर पावसाळ्यामध्ये मी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचंही जास्वंद, या जास्वंदाच्या फांद्या लावून झाडं तयार केली. आज ही झाडं मोठी झालीत, बऱ्याचशा कळ्या आहेत, काही कळ्या मोठ्याही झाल्या आणि गुलाबी जास्वंदाला जवळपास 50 कळ्या आलेल्या आहेत. त्याचबरोबर असं हे पांढऱ्या कलरचं जास्वंद आहे, यालाही खूप साऱ्या कळ्या आहेत. ह्याचंही झाड खूप मोठं झालेलं आहे. हेही मी पावसाळ्यामध्ये फांदीपासूनच तयार केलं. 8-10 दिवसापूर्वी कुंडीमध्ये गोकर्णाच्या बिया रुजायला घातल्या होत्या. त्याची अशी सुंदर रोपं तयार झालीत. किती सुंदर दिसत ही रोपं. आता हळूहळू मोठीही होतील. नमस्कार, मी काजल. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी टेरेसवर खूप सारी जास्वंदाची झाडं लावलीत. त्यांपैकी आज आपण अशी झाडं पाहणार आहोत ज्याची फुलं उमललेत आणि ती कोणत्या कलरची आहेत ते. चला तर मग पाहूयात. हे जास्वंदाचं ऑरेंज कलरचं फुलाचं झाड आहे. हे झाड मी 6 महिन्यापूर्वी नर्सरीमधून आणलं होतं. बऱ्याचशा कळ्याही आल्यात, बरीचशी फुलंही उमलून गेलीत. आज 2 फुलं उमललेत, असं सुंदर असं ऑरेंज कलरचं. जेव्हा हे झाड मी आणलं नर्सरीतनं त्यावेळी ते मी एका छोट्याशा ग्रो बॅग्समध्ये लावलं होतं. त्यानंतर त्याला मी खतंही दिली. खताचं नियोजन म्हटलं तर खतंही मी 2 प्रकारची वापरली. एक शेणखत आणि दुसरं गांडूळ खत. शेणखत मी हे गावाकडनं आणलं होतं आणि गांडूळ खत हे मी स्वतः घरी तयार केलं होतं. दुसऱ्या बाजूला लाल कलरचं जास्वंदाचं झाड तयार केलं आहे. अहो, हे झाड तर मी पावसाळ्यामध्ये एका फांदीपासून तयार केलं होतं. आज बघा ना, त्याला बरीचशी फुलं आलेत. अहो, आजच काय, रोजच फुलं येतात आहे. अशा छोट्या छोट्या कळ्या आहेत. काही तर कळ्या मोठ्या झाल्यात ज्याची उद्या फुलं उमलतील. या झाडाला जवळपास 30 कळ्या आहेत. रोजची फुलं असतात हो, देवपूजेसाठी सुद्धा. या झाडाबरोबर पावसाळ्यामध्ये मी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचंही जास्वंद, या जास्वंदाच्या फांद्या लावून झाडं तयार केली. आज ही झाडं मोठी झालीत, बऱ्याचशा कळ्या आहेत, काही कळ्या मोठ्याही झाल्या आणि गुलाबी जास्वंदाला जवळपास 50 कळ्या आलेल्या आहेत. त्याचबरोबर असं हे पांढऱ्या कलरचं जास्वंद आहे, यालाही खूप साऱ्या कळ्या आहेत. ह्याचंही झाड खूप मोठं झालेलं आहे. हेही मी पावसाळ्यामध्ये फांदीपासूनच तयार केलं. 8-10 दिवसापूर्वी कुंडीमध्ये गोकर्णाच्या बिया रुजायला घातल्या होत्या. त्याची अशी सुंदर रोपं तयार झालीत. किती सुंदर दिसत ही रोपं. आता हळूहळू मोठीही होतील.